श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, उद्या 5 मे वार मंगळवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी. म्हणूनच उद्याच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये खास करून गणपती बाप्पांची काही सेवा उपासना जी आहे तर ती सुद्धा करायची आहे. कारण की बघा, कोणत्याही कार्याची सुरुवात प्रथम पूजनीय गणपती बाप्पांचं स्मरण करून पूजनाने केली जाते. जे कार्य हाती घेतले आहे ते निर्विघ्नपणे पार पडावे, त्या कार्यामध्ये कुठल्याही प्रकारचं अडथळे अडचणी येऊ नये, समस्या उद्भवू नये, कार्यसिद्धी यशस्वी व्हावी यासाठी गणपती बाप्पांना आवाहन केलं जातं. गणपती उपासनेमध्ये चतुर्थी तिथीला खास विशेष अनन्यसाधारण असं महत्त्व दिलं जातं. 5 मे म्हणजेच मंगळवारी आलेली आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी. संकष्टी चतुर्थीचा उपवास चंद्रोदय आणि उदय तिथीच्या आधारावर केला जातो. त्यामुळे मंगळवारी म्हणजेच 5 मे रोजी संकष्टी चतुर्थी तिथी चंद्रोदयाच्या वेळी असेल. म्हणूनच उपवास हा मंगळवारी 5 मे रोजी केला जाणार आहे. या दिवशी चंद्रोदय जो आहे तर तो रात्री 10:31 होणार आहे. आपल्याला चंद्रदेवाची पूजा करायची नाही, त्यानंतरच व्रत हे सोडायचं आहे. मंगळवारी आपल्याला चंद्रदेवाची पूजा करायची, त्यानंतरच व्रत हे सोडायचं आहे. मंगळवारी चतुर्थी आली की अंगारक योग जुळून येतो. अंगारक म्हणजे मंगळ ग्रह, जो निखाऱ्यासारखा लाल भडक असतो. त्याने भारद्वाज ऋषीकडून गणेश मंत्र घेतला आणि गणरायाची उपासना केली. त्यांच्या उपासनेवरती प्रसन्न होऊन बाप्पांनी त्याला आशीर्वाद दिला की माझ्या जन्माची तिथी चतुर्थी होती, म्हणून मंगळवारी येणारी चतुर्थी तुझ्या नावाने अर्थात अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल. मुद्दल पुराण तसेच गणेश पुराण नातं याचा संदर्भ आढळून येतो. अमंगळ समजल्या जाणाऱ्या मंगळ ग्रहाला ज्या वरद विनायकाने पावन केले त्या विनायकाने आपलाही उद्धार करावा या हेतूने अंगारिका चतुर्थीचं व्रत केलं जातं. मंगळ ग्रहाचा संबंध कर्जाशी असतो, त्यामुळे अंगारिकेने व्रत केल्याने कर्जमुक्ती मिळते. त्याचप्रमाणे नावाप्रमाणे ही चतुर्थी सर्व संकटाचे निवारण करणारी आहे. ज्याच्या कुंडलीमध्ये मंगळदोष आहे त्यांनी या व्रतामुळे शांती मिळते. या दिवशी व्रत करणाऱ्या भक्तांच्या मनातील सर्व इच्छा, आकांक्षा, मनोकामना ह्या देखील गणपती बाप्पांच्या कृपेने पूर्ण होतात. या एका चतुर्थी तिथीचं व्रत केल्याने 21 संकष्टी चतुर्थीचं व्रत केल्याचं पुण्यफळ जे आहे तर ते आपल्याला नक्कीच प्राप्त होत असतं. धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय अत्यंत खास आणि प्रभावशाली तितकाच महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावशाली सेवा आणि उपाय देखील केल्या जातात. म्हणूनच अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरी चालेल, परंतु एका सुपारीचा अतिशय अत्यंत प्रभावशाली हा उपाय केल्यामुळे आपल्याला सर्व कामामध्ये यश मिळेल. आपल्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल, बाप्पा नक्कीच पूर्ण करतील. हा सुपारीचा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे, कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंट बॉक्समध्ये ओम गणपतये नमः हा मंत्र सर्वांनी आवर्जून लिहा. व्हिडिओला जास्तीत जास्त कृपा करून सर्वांनी लाईक करत जावा. तर बघा मित्रमैत्रिणींनो, अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे आणि अंथरुणामध्ये आपण म्हणजे बेडवरती ज्यावेळी असतो त्यावेळी आपल्याला गणपती बाप्पांचं ध्यान करायचं आहे, स्मरण करायचं आहे. त्यानंतर आपल्याला स्वच्छ स्नान करायचं आणि त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे.
जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून उद्याच्या दिवशी लाल रंगाचे वस्त्र परिधान करण्याचा प्रयत्न करा किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा, परंतु चुकूनही या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू नका। यानंतर आपल्याला आपल्या देवघरामध्ये छानसा तेलाचा तुपाचा दिवा लावायचा आहे, धूप लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे। कारण की आपण ज्यावेळी कोणतीही सेवा करत असतो, उपाय करत असतो, तर ती आपली सेवा आणि उपाय जे आहेत तर तो दिवा भगवंतापर्यंत पोहोचवण्याचं काम जे आहे तर ते करत असते। म्हणूनच आपण म्हणतो की कोणतीही सेवा अग्निदेवतेच्या साक्षीने केल्याने ती भगवंतापर्यंत लवकर पोहोचते, असा त्याचा अर्थ आहे। म्हणून सर्वप्रथम आपल्याला दिवा धूप लावून घ्यायचा आहे। सूर्यदेवांना आपल्याला जल अर्पण करायचं आहे। जल अर्पण करत असताना ओम सूर्यदेवाय नमः किंवा ओम आदित्याय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। आता जर तुमच्याकडे गणपती बाप्पांचा फोटो असेल तर फोटो तुम्हाला पाण्याचा थोडासा शिलकावा द्यायचा, पुसून घ्यायचा। मूर्ती असेल तर मग तुम्हाला तामण घ्यायचं आहे। तामणामध्ये विड्याचं पान ठेवायचं, विड्याच्या पानावरती गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची। गणपती बाप्पांना सर्वप्रथम जलाभिषेक करायचा, यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा, परत स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा। मात्र अभिषेक करत असताना आपल्याला ओम गणपतये नमःचा जप करायचा आहे आणि त्यानंतर हे जे तीर्थ आहे तर ते सर्वांनी आपल्या घरामध्ये प्यायचं आहे। खास करून आपल्या घरामध्ये जर मुलं असतील तर मुलांना हे तीर्थ थोडंसं आपल्याला आवर्जून पाजायचं आहे। यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते। जलाभिषेक करून झाल्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून घ्यायचं, त्यांना त्यांच्या जाग्यावरती विराजमान करायचं। त्यानंतर गणपती बाप्पांना हळदी कुंकू लावायचं, अक्षदा फूल अर्पण करायचं। कारण की पुरुष देवतेमध्ये एकच गणपती बाप्पा असे आहेत की त्यांना हळदी कुंकू जे आहे तर ते लावलं जातं। हळदी कुंकू अष्टगंध फूल आपल्याला अर्पण करायचं, धूप दीप ओवाळून घ्यायचा। यानंतर लाल जास्वंदीचं फूल 21 दुर्वांची जुडी आपल्याला अर्पण करायची। कारण दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणपती बाप्पांची पूजा जी आहे तर ती पूर्ण होत नाही असं देखील मानलं जातं आणि आपल्याला आपण जी काय केलेली पूजा आहे, सेवा आहे तर त्याचं पुण्यफळ जे आहे तर ते देखील मिळत नाही। जेव्हा आपण गणपती बाप्पांना दुर्वांची जोडी अर्पण करणार आहोत ना, त्यावेळी आवर्जून आपल्याला आपल्या मनातील जी काय कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती व्यक्त करायची आहे। असं केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा साक्षात भगवान गणपती महाराज ही पूर्ण करतात। त्यानंतर आपल्याला आवर्जून गणपती बाप्पांना 21 मोदकाचा नैवेद्य हा दाखवायचाच आहे। नैवेद्यामध्ये तुम्हाला मोदक बनवण्यास शक्य नसेल तर मग तुम्ही मिठाईचे मोदक बनवा किंवा मग गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण केला तरी देखील चालणार आहे। त्याचप्रमाणे या दिवशी आवर्जून आपल्या मुलांकडनं सुद्धा आपल्याला काही सेवा ह्या घरामध्ये करून घ्यायच्या आहे। मुलांच्या हाताने आपल्याला गणपती बाप्पांना जास्वंदीचं फूल 21 दुर्वांची जुडी जी आहे तर ती अर्पण करायला सांगायची आहे। त्याचप्रमाणे 108 वेळा ओम गणपतये नमः या मंत्राचा जप करायचा आहे। आता मुलं मोठी असतील तर त्यांच्याकडनं आवर्जून गणपती अथर्व शीर्षम जे आहे तर ते पठण करून घ्या। आता मुलं लहान असतील तर मग तुम्ही श्रवण केलं तरी देखील चालणार आहे। त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांचं विधीपूर्वक आरती करून घ्यायची। यानंतर गणपती बाप्पांना हात जोडून मनोभावे प्रार्थना करायची। त्याकडनं झालेल्या कळत न कळत चुकांबद्दल आपल्याला क्षमा याचना प्रार्थना गणपती बाप्पांना करायची आणि संकष्टी चतुर्थीचा उपवास रात्री चंद्रदर्शन करून सोडला जातो। आपल्याला चंद्रदेवाची पूजा करायची, त्यांना जल अर्पण करायचं आणि त्यानंतर आपल्याला व्रत जे आहे तर उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे। अशा रीतीने आपल्याला पूजा ही करून घ्यायची। आपल्याला उपाय कधी करायचा आहे तर हा उपाय संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अगदी तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत हा उपाय जो आहे सुपारीचा तर तो करू शकता। कारण की बघा, हिंदू धर्मात पूजेच्या वेळी सुपारीला खास विशेष अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं। पानासोबतच सुपारी देखील पूजेत ठेवली जाते।
भगवान श्री गणेशाला सुपारी ही अतिशय अत्यंत प्रिय आहे, म्हणूनच सुपारीला देखील भगवान श्री गणेशांचं स्वरूप मानलं जातं. ज्यावेळी पूजा केली जाते त्यावेळी प्रथम उपासक म्हणजेच भगवान श्री गणेश आणि गौरीचं प्रतीक म्हणून सुपारीच्या स्वरूपात आपण वापरत असतो, म्हणजे पूजा करत असतो. भगवान श्रीहरी विष्णुदेव आणि माता लक्ष्मीच्या पूजेतही सुपारीचा वापर केला जातो. सुपारी संबंधित असे काही उपाय जे आहेत ते केल्याने धनामध्ये वाढ होते, यासोबतच सुख समृद्धी वाढते. हे उपाय आपल्याला व्यवसाय आणि करिअरमध्ये देखील उपयुक्त ठरत असतात. हा संपूर्ण उपाय आपण देवघरासमोर बसूनच करणार आहोत. हा उपाय करण्याकरता आपल्याला छानशी कणक अशी सुपारी जी आहे तर ती घ्यायची आहे. नवीनच सुपारी घ्यायची. अगोदर पूजेमध्ये वापरलेली सुपारी आपल्याला या उपायासाठी वापरता येणार नाही. आता आपल्याला एक तामण घ्यायचं, त्या तामणामध्ये आपल्याला सुपारी ठेवायची. सर्वप्रथम आपल्याला 11 पळी पाणी घालायचं किंवा 5 पळी पाणी त्या सुपारीवरती टाकायचं. यानंतर परत आपल्याला पंचामृत जे आहे तर ते टाकायचं. परत 11 पळी पाणी आपल्याला अर्पण करायचं. सुपारी स्वच्छ पुसून घ्यायची. आपण सुपारीवरती अभिषेक करत असताना सुद्धा ओम गणपतये नमः या मंत्राचा जप करायचा. आता आपल्याला सुपारीवरती जलाभिषेक केलेल्या सुपारीला स्वच्छ पुसून घ्यायचं. आता एक लाल रंगाचं कोरं कापड जे आहे ना तर ते घ्यायचं आणि तो कपडा आपल्याला आपल्या देवघरामध्ये आपल्या गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर ठेवून घ्यायचा. आता या सुपारीला आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आणि आपल्याला तिथेच देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं. काही सेवा ह्यात देखील आपल्याला करायच्या आहे. आता ही सुपारी आपल्याला तिथे ठेवायची. 11 वेळा गणपती अथर्व शीर्षम पठण करायचं. जेव्हा आपण गणपती अथर्व शीर्षम पठण करतो त्यावेळी आपल्या मुलांना सुद्धा बाजूला बसवायचं आहे. त्यांनी श्रवण केला तर छानच आहे, त्यांना त्यांचा लाभ जो आहे तर तो नक्कीच मिळणार आहे. 11 वेळा गणपती अथर्व शीर्षम पठण करून झाल्यावरती आपल्याला 1 वेळा फलश्रुती जी आहे ना तर ती पठण करायची आहे. फलश्रुतीचं पठण केल्यामुळे आपल्याला आपण जी काही सेवा केलेली असते ना तर त्या केलेल्या सेवेचं फळ जे आहे तर ते लवकरात लवकर मिळत असतं. आता काही कारणानं जर तुम्हाला गणपती अथर्व शीर्षम पठण करणं शक्य नसेल तर मग तुम्ही यूट्यूबवरती लावून द्या आणि तुम्ही हात जोडून नुसतं देवांसमोर बसायचं आहे, म्हणजे श्रवण केलं ऐकलं तरी देखील चालणार आहे. त्यानंतर तुम्हाला 108 वेळा जो पण तुम्हाला गणपती बाप्पांचा मंत्र येतोय, जसं की ओम श्री गणेशाय नमः किंवा ओम श्री विघ्नहर्ताय नमः किंवा ओम गणपतये नमः या मंत्राचा जप करायचा. दोन्हीही सेवा ज्या आहेत तर त्या अतिशय उच्च कोटीच्या सेवा मानल्या जातात. या सेवा केल्यामुळे फारच लवकर आपल्याला गणपती बाप्पा हे प्रसन्न होत असतात. आता या सुपारीवरती आपण अतिशय उच्च कोटीची सेवा केलेली आहे, त्यामुळे ही सुपारी जी आहे तर ती काय अभिमंत्रित झालेली आहे. आता अशी ही अभिमंत्रित झालेली सुपारी आपल्याला जो गणपती बाप्पांसमोर लाल कपडा आपण अंथरून घेतलेला आहे त्यावरती ठेवायची. आता या सुपारीला आपल्याला मनोभावे हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर दुर्वा अर्पण करायचा आहे. धूप दीप जो आहे तर तो सुद्धा ओवाळून घ्यायचा आहे. याची एक पोटली आपल्याला तयार करून घ्यायची. संपूर्ण दिवसभर ही पोटली आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणाजवळच ठेवायची आहे. संध्याकाळी आपण ज्यावेळी गणपती बाप्पांची पूजा करणार आहोत त्यानंतर आपल्याला ही पोटली तिथून उचलायची आहे आणि ही अभिमंत्रित केलेली पोटली एकतर तुम्ही तुमच्या पॉकेटमध्ये ठेवू शकता किंवा अगदी एखादं तुमच्या घरामध्ये तुम्ही एखाद्या घरामध्ये कोपऱ्यात सुद्धा ती बांधून ठेवला तरीसुद्धा चालेल. किंवा मग जिथे तुम्ही तुमचे दागिने ठेवता, तिजोरी असेल किंवा जिथे कुठे ठेवत असाल ना तर तिथे तुम्हाला ती ठेवायची आहे. किंवा मग तुमचा एखादा छोटा मोठा व्यवसाय असेल, दुकान असेल तर त्या गल्ल्यामध्ये ठेवला तरी देखील चालणार आहे. आता अशी ही अभिमंत्रित सुपारी आपल्याजवळ ठेवल्यामुळे आपलं पाकीट कधीही रिकामं राहत नाही. आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग जे आहेत तर ते मोकळे होतात. माता लक्ष्मी प्राप्ती करता, कर्जमुक्ती करता, इच्छापूर्ती करता सर्वात प्रभावशाली हा उपाय मानला जातो. आता जर तुमच्या एखादा छोटा मोठा व्यवसाय असेल
तो चालत नसेल तर तुम्ही त्या व्यवसायाच्या ठिकाणी सुद्धा ही अभिमंत्रित केलेली पोटली जी आहे तर ती ठेवू शकता. तुम्ही स्वतः हा अनुभव घेऊन बघा. फक्त तुम्हाला नुसता उपाय करायचा नाही आहे, तर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला त्यांचं विधिवत पूजन करायचं आहे, त्यावरती सेवा करायची आहे. तरच त्या आपण जो काय उपाय करतो, सेवा करतो, तरच त्याचं आपल्याला फळ जे आहे ना तर ते नक्कीच प्राप्त होत असतं. बऱ्याच वेळा आपण काय करतो, व्हिडिओ पॉज करत करत ऐकतो आणि अर्धावट उपाय करतो, त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत नाही. मग आपण काय म्हणतो, हा उपाय मी तर केला परंतु माझी इच्छा पूर्ण झाली नाही. तर तसं करत जाऊ नका. व्हिडिओ नीट ऐकत जावा. व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे माहितीप्रमाणे तुम्ही उपाय तो जो आहे तर तो उपाय करत जावा. आता ज्यांना हा उपाय उद्या करणं शक्य नाही आहे तर मग घरामध्ये तुमच्या दुसरी कोणी व्यक्ती असेल तर त्यांनी हा उपाय केला तरी देखील चालणार आहे. कारण की उद्याचा दिवस हा इतका प्रभावशाली आहे आणि इतका सकारात्मक लहरी उद्याच्या या दिवसामध्ये असणार आहे. साक्षात उद्याच्या दिवशी गणपती बाप्पा ह्या पृथ्वी तलावरती भ्रमण करण्यासाठी येत असतात आणि ते आपल्या भक्तांना आशीर्वाद प्राप्त करून देत असतात. म्हणून आता जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर मात्र कोणालाही हा उपाय करता येणार नाही. पिरियड्स असेल तर मग ती व्यक्ती सोडून घरामध्ये पावित्र्य सांभाळून दुसऱ्या व्यक्तीने हा उपाय केला तर चालणार आहे. उपाय नक्की करून बघा. ही सुपारी जी आहे तर तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी ठेवू शकता किंवा तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता किंवा इच्छापूर्तीसाठी आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी यावी, आपल्या घरामध्ये भरभराटी यावी, सुख समाधान नांदावं म्हणून तुम्ही ही सुपारी देवघरामध्ये सुद्धा पूजू शकता. कारण की या दिवशी चतुर्थीच्या दिवशी गणेश तत्व हे नेहमीच्या तुलनेपेक्षा कितीतरी सहस्रपटीने पृथ्वी तलावरती कार्यशील असते आणि ज्यावेळी आपण अशा अतिशय पवित्र तिथीवरती उपाय करतो तर ते नक्कीच फलदायी ठरत असतात. एकच सांगणं आहे, उपाय करत असताना मनामध्ये श्रद्धा विश्वास ठेवा. नक्कीच केलेल्या सेवेचं फळ जे आहे तर ते तुम्हाला प्राप्त होणारच आहे. तर चला, माझी छोटीशी झालेली सेवा जी काय आहे तर ती गणपती बाप्पांच्या चरणी रुजू करते. आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओंसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.